प्रेक्षक हो, आतापर्यंत तुम्ही अनेक लग्न पाहिली असतील, लग्न ठरवण्याच्या प्रोसेस पाहिल्या असतील, पण इथं लग्न ठरवायला आलाय चौकटचा राजा आणि इस्पिकची राणी. बघूयात काय धमाल येते आपले पुढचे परफॉर्मन्स परी आणि प्रसाद. आज तू इकडे कसा रे? तुझा कॅट कुठे? तो काय तिथं पडलाय. म्हणून तू इकडे गॅटमॅट करायला आला काय? हो ग हो. मग करू उतारी? बिलकुल. तर ही राणी म्हणजे या कथेची नायिका नाही का? ही सुंदर असते. म्हणजे लेखकाने असं लिहिलंय की इथे एका सुंदर मुलीची अपेक्षा आहे, पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. चालायचे. अलीकडे या बिपाशा आणि काजोलमुळे काळ्या मुलींचा कॉन्फिडन्स फारच वाढलाय. दिमाग का दही मत करा तू. रागावू नकोस. हे बघ, आपले आधीच ठरले होते की नाही, आपण एकमेकांच्या कितीही प्रेमात पडलो तरी एकमेकांकडे त्रयस्थ नजरेने बघायचे आणि मगच लग्नाचा डिसिजन घ्यायचा. हो ना. प्रोफाईल वर किती भरोसा ठेवायचा. असो. तर हे बघ, आपल्या लग्नाचे सुद्धा घाई करायला हवी. सगळेजण खूप आसुसलेले आहेत, हो की नाही? खरंच. आता मी तुझा इंट्रो करून देते. दे. हा राजा चौकटचा. मी असा कसा वेगळा मुन्नी. याला म्हणे नट व्हायचंय. नट. हिरो व्हायचंय. हिरो. अरे चुप. तोंड बघितलंय का? कायम प्रोफाईल. कुठल्याही अँगलने शॉट लावा, हा साइडनेच दिसतो. रोल पण साइडचेच. हिरोचा रोल कोण देते का तुला? हा काम मागायला येईल म्हणून लोकांनी सिनेमे काढणं बंद केलं. हो. कुणी? स्मिता तळवलकर. सॉलिड डेअरिंग बाज बाई. एकदम. केवढी सिरियल काढली. अरे अवंतिकाच्या पहिल्या एपिसोडला आपली नववी नवरी होती. अगोदर 8 लग्ने झाली होती. जब्बो. अरे नववी नवरी होती. नवी होय. आणि शेवटच्या एपिसोडला 5-3-2 म्हणजे नातवंड झाली होती तिला. 5-3-2 तरी सिरियल चालूच. अगो बाई, म्हणजे नातवंडांचा प्रश्न आहे होय? म्हणजे करिअरचा प्रश्न आहे होय? करिअर होत नाही हा प्रश्न आहे, त्यामुळे साला लग्न पण होत नाही ना. हे बघ, अगं पूर्वीच्या राजकन्यांचेही हे प्रॉब्लेम होतेच की नाही, पण मग त्यांचं एक्झिबिशन मांडले जायचे. एक्झिबिशन? स्वयंवर. अच्छा. तुझे मांडायचे. चुप आहे. अगं हो म्हणाली असतीस तरी तू काय राखीचा म्हणतेस का? तुला TRP आहे? तू घरच्यांशी बोललास माझ्याविषयी? नाही अगं, घरच्यांशी म्हणजे कसं आहे ना, मी घरच्यांशी बोललो. मी माझ्या कॅट मधल्या सगळ्यांना सांगितलं ही एक उपवर विधवा आहे. ऐकल्या चुरगळले. बरं, त्यात आई बापाविना पणजीने सांभाळले म्हटल्यावर तिथं दुमडलेच. त्यांची तरी काय चूक म्हणा. आई बापाविना वाढवलेल्या पोरीला काय संस्कार देणार एक पणजी? तू माझे संस्कार काढतो. तुझ्यावर काय संस्कार झाले रे? अरे पत्ता कसा हवा? 304 बदाम हाऊस, झब्बू गल्ली, किलवर 4000304. कृपया बेल वाजवू नये, अन्यथा अपमान केला जाईल. तू पुण्याचा आहे का रे? नाही ग, पण माझे बरेच पत्ते आहेत ना, ते पुण्याच्या वाड्यामध्ये पिसले गेले. मी त्या पत्त्याविषयी नाही बोलते, मी आपल्या पत्ते लिटी विषयी बोलते. हो का? पत्ते लिटी कशी पाहिजे? अरे रुबाबदार आहेस का तू? बॉईल अंडा साला. अगो अंडे म्हणू नकोस, अंडे म्हणू नकोस. अगं मी शाकाहारी आहे. म्हणूनच सांगते, माझी पणजी आहे ना, तुला पाहिल्या तिर्री मिर्रीत फाडून टाकेल. माझ्या पणजीचे गुंड आहेत ना, सॉलिड एकदम हुकमी आहेत. अगं मग आपण पण आपले हुकमी पण तर बोलवू. म्हणजे आपण आपली हुकमी एक्के बोलावू. पंजा सत्ता वगैरे. खर तर सत्ता कशाला, पंजात चालेल. अरे पण पंजा म्हटल्यावर सत्ता ऑटोमॅटिक येणार. अगो खरंच की. पंजा म्हटल्यावर सत्ता येणारच. जय हिंद. अरे बस जायला. माझी पणजी आहे ना, एकदम वरचा क्लास. एकदम वरचा क्लास. अस्सल 52 कुळी. अगो आम्ही 55 कुळी आहोत. 55? मग कसं? आमच्याकडे 3 जोकर्स आहेत. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. यायला यांना ना आपली लाल करायची सवयच लागली.
अगं चौकटचा राजा आहे, दुसरं करणार काय? असो. बस आता जास्त लाल करू नको. तुला माहितीये काय, माझ्या पणजी आणि पंजोबाचं ना लव्ह मॅरेज झालं होतं. अगो काय सांगते? हो, कारण माझ्या पणजी मागे ना छक्का लागला होता. किलवरचा? इस्पिकचा रे. मग माझा नवरा सॉलेट भडकला आणि त्या दोघांचा मेजर राडा झाला. त्या राड्यामध्ये दोघेही फाटले यार. मग काय, माझ्या पणजोबाला हार्ट अटॅक आला. त्या अटॅक मध्ये ते जे मुडपले ना, ते ताट काही झालेच नाही. इतके डॉक्टर केले म्हणून सांगू, डॉक्टर गिरीश ओकांना बोलवलं, विलास उजवण्यानं बोलवलं. काय, अरे मी रायगडावर जाऊन डॉक्टर अमोल कोल्हेशी पण बोलले. अमोल कोल्हे रायगडावर? हा, तो तिथेच असतो आजकाल. पण ते कुठं? अरे एका डॉक्टरची तारीख मिळे ना, सगळे डॉक्टर शूटिंग मध्ये बिझी. अरे रे रे. मग शेवटी डॉक्टर जब्बार पटेलांशी बोलले मी. काय काय म्हणाले काय? त्यांनी पहिला प्रश्न विचारलं, प्रोजेक्ट पर्सनल आहे का सरकारी आहे? मी बोलले पर्सनल आहे. मग काय त्यांनी इंटरेस्ट घेतला नाही. अगो बाई, तू आपल्या मॅटर मध्ये इंटरेस्ट घे गो. म्हणजे तू आपल्या बाबतीत बोल. आपली पेर तर होणारच नाही. अगं तेच ना, माझे कॅटवाले पण तेच म्हणतायत. तुझा कॅट वेगळा, माझा कॅट वेगळा. म्हणजे बरं का, आमचा मॉर्निंग वॉक सुरू असतो ना, तेव्हा तुमचा कॅटवॉक सुरू असतो. म्हणजे अरे तुमचं अख्खं खानदान गेलं त्या क्लबामध्ये. रमी म्हणू नका, 3 पत्ते म्हणू नका. अरे आम्ही कसे 5-3-2 बदाम सत्ती भिकार सावकार याशिवाय दुसरीकडे कुठेही डोकं घातले नाही बरे. पण माझी हुकमाची राणी मात्र त्या क्लबात खेचली गेली. हे असले रॉयल खेळ तुम्हाला काय जमणार आहेत रे? अरे यांना घेऊन धड जादू पण होत नाही. शिवीगाळ नको ग, शिवीगाळ नको. आधीच आपल्या लग्नावरून बरं का खूप बोंबाबोंब झालेली आहे, त्यामुळे तू शिवीगाळ करू नकोस ग. नाहीतर भिकार सावकार खेळायच्या लायकीचाही राहायचो नाही मी. फक्त मुलांना टाकण्यापुरतं तू राहायचो. ए राजा, मी काय बोलते, काय ग? आपलं फील्ड म्हणजे जुगार आलाच रे. हो ग. आणि लग्न म्हणजे तर त्याहीपेक्षा मोठा जुगार. हो ग. काय बोलतो, चॅलेंज घ्यायचं काय? चॅलेंज उचलू म्हणते? मग करू उतरी? हा घे पहिला डाव. आणि हा हात झाला माझा. क्या बात है, क्या बात है. चांगली संसाराची रमी मांडली तुम्ही. नेहमी जास्त काही बोलत नाहीये. विचारूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटला परफॉर्मन्स. निर्मितीताई, छान दिसतंय. मला ते कानातलं तुझं आवडलं, स्पीकचं, तुझा क्राऊन आवडला. आणि एक वेगळी कल्पना होती, 2 पत्त्यांमधलं हे जे बोलणं होतं, ही वेगळी कल्पना होती. ती लेखकांनी फुलवलीही होती चांगली. पण ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. क्या बात. आणि आता विचारूयात स्मिताजींना हा चौकटचा राजा कसा वाटलाय. चांगला परफॉर्मन्स. पण मला मुख्य पत्त्यांचा कॉन्सेप्ट घेऊन हा जो काही प्रकार लिखाणाचा सुद्धा झाला, त्याबद्दल खरोखरच मनापासून अभिनंदन. कोण आहे याचं लिखाण, कोणी केलं होतं? मिलिंद शेंद्रे. हा, मग छान, चांगलं लिखाण झालंय. आणि मलाच काही गोष्टी पुन्हा पत्त्यांमधल्या नव्याने कळल्या असं म्हणता येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगले कमेंट्स मिळालेले आहेत. आता बघूयात गुण किती मिळत आहेत. स्मिताजी, क्या बात आहे, 8 गुण. मागच्या वेळी 32, त्यानंतर स्वप्नील सरांचे गुलदस्त्यातले 8 आणि आता पुन्हा 8 म्हणजे 48. क्या बात आहे.